तर मित्रांनो आता पुन्हा एकदा आपल्या मामाच्या वाडीमध्ये आलो आहे. बरेचशा व्हिडिओमध्ये पाहिली असेल. छान अशी सुपारीची बाग आहे आणि सकाळ सकाळ पक्ष्यांची चिवचिवाट. विहीर पण पाणी आहे बरं आहे की अननस आले नाही अजून. तर तिकडे पाहू शकता छोटा अननस आलेला आहे. अजून तयार व्हायला जाईल 2-3 महिने. तर पूर्ण एवढी जागा तेच नंबर. तर सुप्रभात मंडळी, मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली कालचा व्हिडिओ राहिला ते करायला म्हणून आता तुम्हाला हे देतो आहे. काल ॲक्च्युली हेक्टिक झालं, खूप ट्रॅफिक, बरेचसे पर्यटक आलेले सुट्टीनिमित्त, लगातार सुट्टी आहे. तर काल जास्त एवढं फिरणं नाही झालं. लास्टला पण दत्ताचं मंदिर केलं, त्यानंतर मामाच्या घरी येऊन विश्रांती घेतली. आता परत सकाळी फ्रेश होऊन निघालो आहे आपण चंडिकेच्या मंदिरात जायला. तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर बोलो 20 मिनिटं ना, 20 मिनिटं तेवढा फस्ट आहे. अर्धा 15-20 मिनिटं तरी 30-50% तर मित्रांनो आता एकदम सकाळी आपण आलेलो आहे चंडिका देवीच्या दर्शनासाठी. रात्री उशीर झाला त्यामुळे आपण स्किप केलेलं. जाऊन आता देवीचं दर्शन घेऊया. इथे आल्यावर तुम्ही पहिले पाय धुवू शकता. हो, ज्यांनी भेटलेली इकडे देवीचं आहे. तर मित्रांनो आता आपण दाभोळवरून सकाळी 9ची फेरी बोट पकडलेली आहे. आता आपण त्या साईडला जाऊ, धोपावी साईडला, आणि तिकडनं मग गुहागरचा समुद्र पाहायला. तर मित्रांनो हा व्ह्यू पाहू शकता. आपण आलो आता गुहागर चौपाटीला. ते काम चालू आहे. ते पर्यटक आहे, सकाळ सकाळ आलो आहे, संडे आहे, बऱ्यापैकी आहेत पर्यटक. मागे अशी सुरूची झाडं आहेत.
आणि साफसफाईच्या बाबतीत हा एक नंबरला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे कचरा वगैरे टाकण्यासाठी. वाळू मेन पहा एकदम सफेद आहे वाळू. आणि सर्वात लांब लचक बीच आहे हा या रत्नागिरीमधला. पाहू शकता समोर स्टार्ट होतो तो कंटिन्युअसली पुढपर आहे. आणि बऱ्याचशा वॉटर ॲक्टिव्हिटी पण होतात इकडे, तुम्ही पाहू शकता समोर. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे वेणेश्वरच्या शिव मंदिरात. तर सुरुवातीला इथे काळ भैरवाचं दर्शन घेऊ, मग पिंडीचं दर्शन घेऊ. मित्रांनो इथे पाहू शकता विष्णूचं मंदिर आहे, लक्ष्मी माता पण आहे. तर इथे बाजूला गणपतीचं मंदिर पण आहे. बरेचसे मंदिर आहेत इथे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराचं बांधकाम किती सुंदर आहे. तसंच मित्रांनो या मंदिरात एक विहीर सुद्धा आहे. पाहू शकता किती खोल आहे, स्वच्छ पाणी आहे विहिरीला. मित्रांनो पाहू शकता आता आलोय वेणेश्वर बीचला. सुंदर बीच आहे, खोल आहे हा बीच. इकडे जास्ती वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे नाही होत, पण या मंदिराला लागून असल्यामुळे या बीच तुम्ही नक्की विजिट करू शकता. तर मित्रांनो वेणेश्वर गावामध्ये सुद्धा पालखी आहे, तर तुम्ही आता पालखीचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो आता या आपल्या कोस्टल राईडची शेवटची फेरी बोट आपण पकडलेली आहे, ती म्हणजे दौसा ते जयगड. आता आपण रत्नागिरीमध्ये जाऊ. समोर जयगड पाहू शकता तुम्ही. पूर्ण बरं वाटतं आम्हाला पण चांगला व्हिडिओ करायला.
सुंदर